चित्रपटाच्या ऑडिशनच्या नावाखाली 24 मुलांचे अपहरण, संशयितावर पोलिसांचा जागेवरच एन्काउंटर। मुंबईच्या पवई येथील साकी विहीर रोडवरचा तो साधासुधा गुरुवार दुपारी अचानक भयकथेमध्ये बदलला। महावीर क्लासिक या 10 मजली इमारतीमधील एका शासकीय लघुपटाच्या ऑडिशनची गडबड सुरू होती। राज्यभरातून आलेल्या 15 वर्षांच्या आसपासच्या 17 मुलांना आयुष्यातील संधी वाटत होते, पण काही तासातच त्यांच्या स्वप्नावर भीतीचं काळं सावट पसरलं। कारण त्या ऑडिशनच्या मागे लपलेला होता एक वेडसर सापळा। एका निराशेने ग्रासलेल्या माणसाने त्या मुलांना पोलीस ठेवलेले होते। तो कोणाशी तरी बोलण्याची मागणी करत होता। या घटनेने राज्यभरामध्ये खळबळ माजलेली होती। पोलिसांनी कारवाई करत त्याला ठार करून मुलांची सुटका केली। पण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत। विशेषतः सरकारचा कारभार, त्यातही राज्यातील शिक्षण विभागाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेचा हा उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पवईमधील साकी विहीर रोड येथे महावीर क्लासिक ही 10 मजली इमारत आहे। येथील पहिल्या मजल्यावरील बटरफ्लाय नर्सिंग स्कूलच्या आवारामध्ये RF नावाचा स्टुडिओ आहे। रोहित आर्या वय वर्षे 50 याने काही दिवसांपासून येथील एक सभागृह भाड्याने घेतलेले होते। त्या सभागृहामध्ये दिवाळीची धामधूम संपल्यापासून थोडी लगबग वाढलेली होती। एका शासकीय लघुपटासाठी निवड चाचणी म्हणजेच ऑडिशन घेतली जात होती। आर्याने त्यासाठी जाहिरात दिलेली होती। त्यानुसार 26 ते 27 तारखेपासूनच राज्याच्या विविध शहरातून अनेक मुले चाचणीसाठी येत होती। ही मुले 15 वर्षे वयोगटातील होती। गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10च्या सुमारास 17 मुले तेथे चाचणीसाठी आलेली होती। त्यात 9 मुली आणि 8 मुलांचा समावेश होता। रोहितसह एक महिला आणि पुरुष असे 2 कर्मचारी स्टुडिओमध्ये होते। मुलांच्या पालकांना स्टुडिओमध्ये प्रवेश देण्यात आला नसल्याने ते इमारतीच्या खाली उभे होते। दुपारी 1च्या सुमारास मुलांना जेवण करण्यासाठी सोडण्यात येणार होते। मात्र अचानक रोहितने 17 मुले आणि त्याच्या 2 कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर पोलीस ठेवले। जेवणाची वेळ झाली तरी मुलांना बाहेर सोडण्यात न आल्याने काही पालकांनी मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी रोहितने मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती पालकांना मिळाली। याच दरम्यान रोहित आर्याने एक व्हिडिओ तयार करून काही मुलांच्या पालकांना पाठवला। त्यामध्ये तो म्हणत होता, आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली। मी काही मुलांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलेलं आहे। माझ्या काही साध्या मागण्या आहेत, माझे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं हवी आहेत। मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत। त्यावर जी उत्तरं मिळतील त्यावर प्रतिप्रश्न विचारायचे नाही। त्याशिवाय मला काहीच नको। मी कोणी दहशतवादी नाही, माझी पैशांची मागणी देखील नाही। मला केवळ चर्चा करायची आहे। त्यासाठीच मी या मुलांना ओलीस ठेवलेलं आहे। मी एक योजना आखली आहे, त्यानुसार मी हे खरंच करणार आहे। मी नाही केलं तर दुसरा कोणीतरी करेल, मी मेलो तर दुसरा कोणीतरी नक्कीच असेल। परंतु जे व्हायचं आहे ते जरूर होणार, याच मुलांबरोबर होणार। जर या मुलांना काही इजा झाली नाही तर तुमच्याकडून एक छोटी चूक झाली तर मी या संपूर्ण जागेला आग लावेन, मी स्वतः मरेन। परंतु या मुलांना इजा होईल, त्यांच्या मनावर गंभीर परिणाम होईल। असं काही झाल्यास मला जबाबदार धरू नका। त्यामुळे माझं सर्वांना सांगणं आहे की मला चितावू नका। मी एक सामान्य माणूस आहे, मला थेट बोलायचं आहे। मी आता बाहेर येईन, माझ्याबरोबर इतरही अनेक जण आहेत। मी स्वतःच तुम्हाला उपाय सांगणार आहे, परंतु मला चितावू नका। मी कोणालाही इजा पोहोचवणार नाही। हे त्या पालकांसाठी धक्कादायकच होते। त्यांच्या लहान मुलांना एका माते फिरूने पोलीस ठेवलेले होते। हे लक्षात येताच त्यांचा धीर खचलेला होता। पाहता पाहता खुंदके फुटले। काही वेळातच ही माहिती पोलिसांना मिळाली आणि दुपारी 1:30 वाजता पवई पोलिसांच्यासह दहशतवाद विरोधी पथक, शीघ्र कृती दल आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। अपहरणकर्त्याशी बोलून मुलांची सुखरूप सुटका करण्याचे आव्हान पोलिसांच्या पुढे होते। स्टुडिओची संपूर्ण इमारत बंदिस्त असल्याने पोलिसांना आत प्रवेश करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या। रोहितकडे एअरगन होते। त्याने संपूर्ण सभागृहाला सेन्सर लावलेले होते।
त्याच्याकडे ज्वलनशील पदार्थ होता। त्यामुळे पोलिसांनी धोका न पत्करता स्वच्छतागृहाची खिडकी तोडून या सभागृहामध्ये प्रवेश केला। त्यानंतर पोलिसांनी 3:30 वाजता 17 अल्पवयीन मुले आणि 2 कर्मचारी अशा एकूण 19 जणांची सुखरूप सुटका केली। मात्र मुलांची सुटका करताना पोलिसांनी एक गोळी रोहीच्या दिशेने झाडलेली होती। ती त्याच्या छातीत डाव्या बाजूला लागली। तो गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तेथे संध्याकाळी 5:15च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। पवई पोलीस ठाण्यात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी गोळी झाडलेली होती। सुमारे 2.5 तास हे ओलीस नाट्य रंगलेले होते। या घटनेने अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे। शासन प्रशासनासोबत विविध प्रकल्पावर काम करणाऱ्यांनी असे कृत्य का केले? या मुरदाड नोकरशाही समोर तो किती हतबल झालेला होता? त्यांची आर्थिक फसवणूक झाली होती का? यामागे आणखी काही कारण असेल का? असे असंख्य प्रश्न मागे ठेवून रोहित आर्याचा आवाज बंद झालेला आहे। याचा तपास कसा होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे। ह्या घडलेल्या धक्कादायक घटनेचा घटनाक्रम पुढील प्रमाणे आहे। सकाळी 10 वाजता मुलांचा स्टुडिओच्या आत प्रवेश झाला। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मुलांना डांबून ठेवल्याची पालकांना माहिती मिळाली। दुपारी 2 वाजता पवई पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास शीघ्र कृती दल, दहशतवाद विरोधी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्याकडून सर्व अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली। दुपारी 4:30 वाजण्याच्या दरम्यान जखमी आरोपी पवईच्या HBT रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि संध्याकाळी 5:15 आरोपीला डॉक्टरांनी मृत घोषित केले। या धक्कादायक घटनेमध्ये संशयित आरोपीने सहकाऱ्यांना अंधारात ठेवलेले होते। पवईच्या RA स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्यने एकट्यानेच या नाट्याची संहिता लिहिलेली होती। त्याच्या सहकाऱ्यांना अंधारात ठेवून त्याने हा प्रकार केलेला होता। शेवटपर्यंत त्याने आपल्या मनात काय सुरू आहे याचा थांग पत्ताही लागू दिलेला नव्हता। रोहित आर्यचा सहकारी आणि या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार रोहन आहेरने मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते। त्यात तो जखमी झालेला होता। रोहित आर्या याचा सहकारी आणि प्रोडक्शन मॅनेजर रोहन आहेर हा या संपूर्ण घटनेचा साक्षीदार आहे। तो 2013 पासून रोहित आर्यासोबत काम करतो। त्यांचे 2 चित्रपट एकत्र आलेले होते। सुमारे 3 महिन्यांपूर्वी रोहितने रोहनला स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाबाबत कळवलेले होते। त्यांच्या कामासंदर्भात बैठका झालेल्या होत्या। आर्यासोबत पूर्वी काम केल्याने त्याच्यावर विश्वास होता। आर्यानेच मुलांच्या मुलाखतीची म्हणजेच ऑडिशनची व्यवस्था, स्टुडिओची निवड, लघुपटाचे कथानक तयार केलेले होते। प्रत्यक्ष यामागे मुलांना ओलीस ठेवण्याची संहिता त्याच्या मनात शिजत होती। आर्याने आम्हाला 23 ते 24 मुलांची निवड करायला सांगितलेली होती। या काळामध्ये अनेक नामवंत कलावंत स्टुडिओमध्ये भेट द्यायला येत होते, मुलांना भेटत होते। सारे काही सुरळीतपणे सुरू होते असे रोहन आहेर याने सांगितलेले आहे। मुलांच्या मुलाखती 29 ऑक्टोबर रोजी संपलेल्या होत्या। आर्याने अजून एक दिवस वाढवला, मुलांना अधिक तपशिलात शिकू असे सांगितले। स्टुडिओ मालकाला सांगून 1 दिवसांची मुदत मागितली। त्याच्या लघुपटामध्ये दिवसाच्या पाळणा घरातील डे केअर मुले भ्रष्टाचार विरोधात क्रांती करतात आणि त्यासाठी एक गुन्हेगारी दृश्य असल्याचे सांगितले। त्याने रोहनला 5 लिटर पेट्रोल, फटाके आणायला सांगितलेले होते। मात्र जिथे मुले असतात तिथे ज्वलनशील पदार्थ नेले जात नसल्याने कुणीच पेट्रोल नेले नव्हते। त्यामुळे तात्पुरती आग लावण्यासाठी रबर सोल्युशन आणण्यात आलेले होते। 30 ऑक्टोबर रोजी कोणत्याही व्यक्तीला वर जाण्यास बंदी घातली होती। रोहन आहेरने सांगितले की मी वर गेलो तेव्हा रबर सोल्युशन खाली होते आणि आर्याच्या हातात लायटर होते। त्याने स्टुडिओला आग लावायची धमकी दिली। 2 ते 3 वेळा एअर गन ही दाखवली। त्याच्यासमोर मुले होते। या काळामध्ये आर्या सतत फोनवर पोलिसांशी बोलत होता असे रोहन म्हणाला। पोलिसांनी रोहनला पुढे जायला सांगितले। रोहनने हातोडा शोधला आणि दरवाजाची काच फोडली, पण आर्याने त्याच्यावर पेपर स्प्रे मारल्यामुळे रोहनचे डोळे चुरचुरायला लागले आणि तो जिन्यावरून खाली पडला। रोहनने मुलांना पळायला सांगितले। या धावपळीमध्ये तिथे असलेल्या पाटणकर नावाच्या वृद्ध महिलेला दुखापत झाली। या काळामध्ये रोहनने पुण्यातील परिचयाचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काही साध्य झाले नाही।
रोहित आर्याने नियम बाळगायला हवा होता. मुलांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा होता, असे रोहननं सांगितले. मी मुलांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यात यशस्वी ठरलो याचे समाधान आहे. घडलेली घटना दुःखद होते, त्याचे शल्य कायम मनात राहील, असे रोहनने सांगितले. दरम्यान या घटनेमध्ये अभिनेत्री रुचिताने तिचा अनुभव शेअर केला. या घटनेनंतर अभिनेत्री रुचिता जाधवने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पुढे तिने व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट शेअर केले. यात रोहित आर्याने तिला 4 ऑक्टोबर रोजीच मेसेज केल्याचे दिसत आहे. नवीन सिनेमा संबंधी चर्चा करायची असल्याचे तो बोलत होता. नंतर दोघांच्यामध्ये 28 ऑक्टोबर रोजी भेटायचे ठरले. रोहित तिला RA स्टुडिओ हे भेटायचं लोकेशन सांगतो. पुढे रुचिता लिहिते, मला सगळ्यांसोबत काहीतरी वैयक्तिक शेअर करायचं आहे, ज्यामुळे मी खूप हादरलेले आहे. 4 ऑक्टोबर रोजी मला रोहित आर्या या व्यक्तीने फिल्म प्रोजेक्टसाठी संपर्क साधला होता. सिनेमा कशा संबंधी आहे तर काही मुलांना ओलीस ठेवण्याचा सीन असल्याचं त्यानं सांगितलेलं आहे. सीन ऐकून मी आणखी ऐकण्यासाठी तयार झाले. 23 ऑक्टोबर रोजी त्याने मला कधी भेटायचं विचारलं. 27 ऑक्टोबर रोजी त्याने मला पवईच्या RA स्टुडिओचं लोकेशन पाठवलं. माझ्या घरी इमर्जन्सी असल्याने मी जाऊ शकले नाही. आज मी जेव्हा बातमी पाहिली तेव्हा मला धक्काच बसला. मी या घटनेच्या किती जवळ असणार होते हा विचार करून मला स्वस्थ बसवत नाही. यातून एकच कळतं की कामासाठी आपण कोणाला भेटतो हे आधी नीट बघितलं पाहिजे. सुरक्षित रहा. जिथे जात असाल तिथल्या तुमच्या लोकेशनची माहिती आधीच कुटुंबातील सदस्याला किंवा मित्र परिवाराला देऊन ठेवा, असे अभिनेत्री रुचिताने तिचा अनुभव शेअर केलेला आहे आणि सल्ला दिलेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांची कामगिरी दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळापैकी एक ठरेल असा हा 80 मिनिटाचा वेळ होता. गुरुवारी दुपारी 2:19 सुमारास सोनवणे यांना पवईतील महावीर क्लासिक बिल्डिंगमधून अपहरणासंदर्भात फोन आला. जेव्हा ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना 9 मजल्याच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पारदर्शक प्लास्टिकच्या भिंतीच्या पलीकडे अनेक मुले हातवारे करून मदत मागत असल्याचे दिसून आले. त्यांनी सांगितले की मी आर्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला ओरडून विचारले की तुला काय हवे आहे. त्याने माझ्याकडे मोबाईल नंबर मागितला आणि त्याने मला फोन केला. आर्याने सांगितले की त्याचे काही पैसे बुडालेले आहेत आणि त्याने केलेल्या काही कामांचा मोबदला मिळालेला नाही. सोनवणे यांनी त्याला सांगितले की सर्व प्रश्न सोडवले जातील आणि त्याने कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्याची आवश्यकता नाही. त्याने आर्याला वर देऊ देण्याची वारंवार विनंती केली आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. तुला वाटत असेल की मी काहीतरी करेन तर मी हात बांधतो आणि मग येतो. तुला जे काही करायचे असेल ते माझ्यासोबत कर. मुलांना काही करू नको, असे सोनवणे यांनी त्याला सांगितले. सोनवणे यांनी आर्या याला बोलण्यात गुंतवून ठेवले. या वेळेत 2 अग्निशमन दलाचे अधिकारी आणि 2 पोलीस हे मागच्या बाजूने इमारतीत घुसले. सोनवणे यांच्याबरोबर DCP दत्ता नलावडे हे आर्या याच्याशी बोलले आणि त्यांनी मुलांना सोडून देण्याबाबत आर्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमध्ये सहभागी झालेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही शौचालयाच्या खिडकीला एक शिडी लावली. आर्या हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बोलण्यात आणि लहान मुलांना बंदूक दाखवून धमकी देण्यात गुंतलेला असतानाच आम्ही त्याच्या लक्षात न येता ग्रिल कापले, असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. आम्ही मागे झालो आणि 2 पोलिसांना खिडकीतून आत प्रवेश करू दिला. त्यानंतर पुढे आम्हाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि त्याच वेळी मोहिमेचा शेवट झाला, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.